नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण ठाण्यामध्ये एक नुकतंच उद्यान ओपन झालं आहे. 20 ऑक्टोबर 2025 रोजी झालेलं आहे. ठाणे महानगरपालिकेचं हे उद्यान असून माननीय एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते इथे उद्घाटन झालंय आणि लोकार्पण करण्यात आलं आहे. तर मला सुद्धा उत्सुकता होती जाणण्याची, काय इथे रचना कशी आहे, उद्यान कसं आहे. तर म्हटलं तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तर संपूर्ण व्हिडिओ मला सुद्धा बघायचा आहे, तुम्ही सुद्धा नक्की बघा. उद्यानाची सफर करूया. स्टेशन पासून तुम्ही अगदी वेस्टला आलात ना, तर बस स्टॉप आहे तिथे. तिथून तुम्ही 59 नंबरची बस पकडून तुम्ही इथे येऊ शकता. हे बघा, राजमाता जिजाऊ उद्यान आहे आणि इथे ना हाईड पार्क आहे, त्याच्या ऑपोजिट साईडला यायचं. हा मानपाडा रोड आहे. सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रॉपर ॲड्रेस दिला जाईल. तर इथे आता आपण भेट दिली आज. शिरल्यानंतर डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता, इथे सर्व काही माहिती दिलेली आहे. कुठे काय असणार आहे, मुक्तांगण, व्यायाम, योग क्षेत्र, असं सर्व ठिकाणं आहेत त्या गार्डन मध्ये, ती इथे मेन्शन केलेलं आहे आणि इथे नंबर दिलेले होते बघा. त्याप्रमाणे तुम्ही इथे आरामात फिरू शकता. आतमध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर मासाहेब जिजाऊ साहेबांची मस्त प्रतिमा आहे, सुंदर अशी बघा. आणि ना हे नवीनच बांधकाम करण्यात आलेले आहे. बाजूला आचार्य सुश्रुतांची मूर्ती आहे, या बाजूला आचार्य चरक आहेत त्या बाजूला, आणि सुंदर फुलापानांची इथे झाडं आहेत बघा. आणि कितीतरी झाडं इथे आहेत, 1500 अगदी झाडांची इथे रोपं लावलेली गेली आहेत. ते आपण बघूया काय काय झाड आहेत. चला आपण सफर करूया. आणि सर्व म्हणजे माहिती दिलेली आहे इथे. भारतामध्ये किती झाडं आहेत, महाराष्ट्रात ठाणे सिटीमध्ये किती आहेत, झाडांची गणना केलेली इथे तुम्हाला चार्ट मिळणार आहे सुंदरसा बघा. चांगल्यामुळे तुमचा कॅलरीचा किती वापर होतो हे हा सर्व बोर्ड दर्शवतोय. याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे. आता आपण ह्या बाजूने जाणार आहोत आणि त्या बाजूने बाहेर पडूया. या बाजूने आपण आत शिरूया. इथे बसण्यासाठी पण छान बेंच आहेत. आणि आता आपण ह्या बाजूने जाऊया. हा हा, इतकं सुंदर वातावरण आहे. तर असं गारवा आहे ना, इतकं छान वातावरण आहे. खरंच ऑक्सिजन पार्क म्हणतात ते खरंच आहे. इतकी झाडांची छान रचना केलेली आहे आतमध्ये बघा. छोटी छोटी झाडं लावलेली आतमध्ये सुंदरशी. आणि अजून पण याचं बांधकाम मला वाटतं चालू असणार आहे, नुकतंच ओपन झालंय. खरंच वातावरण इतका गारवा आहे, मस्त वाटतं, एकदम रिलॅक्स. रात्रीच्या वेळेस हे दिवे प्रज्वलित होतात आणि सकाळी इथे मॉर्निंग वॉक साठी बरीचशी अशी रचना केलेली आहे. छान ऑक्सिजन मिळत तुम्हाला, छान कॅलरीज बर्न करू शकताय. मध्ये मध्ये बसण्यासाठी बेंच ठेवलेले आहेत. आणि झाडं बघा मध्ये मध्ये कशी आहे, झाडांची रचना बघा कशी केलेली आहे. तुम्ही बघू शकता मध्ये कोरफड आणि त्याच्याबद्दलची सर्व माहिती दिलेली आहे तुम्हाला थोडक्यामध्ये. म्हणजे प्रत्येक झाडाची तुम्हाला इथे माहिती आहे. आणि इथे गुडमार हे पण इथे रोप आहे, ते पण तुम्हाला मधुमेहावर कसं उपयोगी पडणार आहे ते सगळी माहिती तुम्हाला इथे चार्ट मध्ये दिली. आज शिरल्यावर आपण 50 मीटर चालत आलो आहोत. दोन्ही बाजूला तुम्हाला इथे रोपं आणि झाडं बघायला मिळतील. आणि मधून बघा, आपण इथून चालत आलो तर रस्ता कसा छान दिसतोय. आणि ही किरणं आतमध्ये आल्यावर किती सुंदर वाटत असेल सकाळच्या वेळेस. हे बघा, वरून सुद्धा तुम्हाला कॅमेरा दाखवते किती सुरेख असं दृश्य आहे. हा, इथे अडुळशा बद्दल माहिती दिलेली आहे. अडुळसा आपल्याला दमा आणि खोकल्यासाठी उपयोगी होतं, त्याचं हे रोप आहे. तर आपण दोन्ही बाजूचा मस्त बघत बघत वॉकिंग करतोय. अननसाचं हे बघा रोप आहे, हे आहे अननस. या बाजूला सुद्धा बघा ही शोभिवंत झाडं आहेत, औषधी वनस्पती आहेत. या बाजूला बरीचशी औषधी गुणांनी अशी उपयुक्त अशी झाडं लावलेली आहेत तिथे. बघा सूर्याची किरणं कशी आतमध्ये येतात. आहा, मस्त वाटतंय ना.
बघायला किती दृश्य म्हणजे बाहेरचा परिसर दिसतच नाहीये. आजूबाजूला नागरिकांची वस्ती आहे, मोठमोठ्या इमारती आहेत, तरी सुद्धा त्या झाडांनी काहीच दिसत नाहीये. सुंदर असं दृश्य. छान चालता चालता व्यायाम होणार आहे तुमचा, छान ऑक्सिजन मिळणार आहे किंवा तुम्ही असा फेरफटका मारायला याल मुलांना घेऊन. खूप सुंदर अशी जागा आहे आणि छान केलेलं आहे सगळं. बसण्यासाठी सोय आहे व्यवस्थित अशी आणि रिलॅक्स वाटेल अगदी. मनाला शांती आणि ऑक्सिजन मिळतोय बघा खरं म्हटल्यार. इथे आल्यानंतर त्याचा तुम्हाला खरंच अनुभव येणार आहे. हा बोर्डवरती लिहिलेलं आहे हरित कचरा खत प्रकल्प. आणि त्याचं तुम्हाला इथे माहिती दिली आहे. पालापाचोळा, गवत आणि झाडांच्या फांद्या याच्यापासून तुम्ही काय वापरू शकता आणि काय नाही आणि कचऱ्याचं खत कसं बनवू शकतो त्याची संपूर्ण माहिती आहे इथे. सेंद्रिय खत म्हणजे पालापाचोळा, झाडांच्या पडलेल्या फांद्या यापासून इथे बघा ह्या मशीनद्वारे अगदी सेंद्रिय खत केलं जाते ह्या बाजूला. बाजूने वरती जायला रस्ता आहे. आपण बघूया पुढे काय आहे. हे बघा केवड्याचं रोप. त्या बाजूने आपण वर चाललोय, या बाजूने पण तुम्हाला जायला रस्ता आहे त्या बाजूसाठी, पण तिथून पण बघणार आहोत काय आहे. आपण या बाजूने बघूया काय आहे, दाखवते तुम्हाला. चला. रातराणीचं झाड आहे आणि त्याची पण माहिती दिली आहे. आणि एवढं रातराणी पण आपल्या ताप आणि शरीर दुखीसाठी असतं. अरे वा, छान माहिती मिळते. दोन्ही बाजूने बघा किती झाडी आहे. आणि आताचे ना 4:30 वाजलेत. लवंगाचं रोप. हे बघा लवंगाचं तुम्हाला जवळून दाखवते त्याची माहिती. प्रत्येक औषधी वनस्पती इथे दडलेली आहे या उद्यानामध्ये. खूप सुंदर असं वातावरण आहे बघा, मस्तच. पिंपळी तुम्हाला रोप दाखवते. हे बघा. आता आपण असं पुढे पुढे जातोय. बऱ्याच ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे बघा. आरामात तुम्ही बसू शकता चालता चालता. आणि आपण 200 मीटर आलेलो आहे. इथे हा बोर्ड आहे ना त्याच्यावर दिसतंय. आपण या बाजूला जाऊया वरून. काय बरं, डाव्या बाजूला आहे. हे जे झाड आहे ना बघा किती वटवृक्ष हा मोठा आहे. वडाचं झाड आहे. त्याचं वय 70 वर्ष जुनं असं आहे आणि त्याच्या संदर्भातची माहिती इथे दिलेली आहे. आणि कुठे कुठे तुम्हाला ही झाडं म्हणजे बघायला मिळतील. कोलकात्याला आहे, उत्तर प्रदेशमध्ये, आणि रेमंड कंपनी जवळ आहे. आणि हे जे झाड आहे बघा प्रचंड महाकाय असं आहे बघा. किती जुनं म्हणजे 70 वर्ष जुनं असं हे झाड आहे. त्याच्या पारंब्या बघा कशा. इथे बघा, इथे सुद्धा तुम्ही बसू शकता आरामात. बसण्याची व्यवस्था केली. आणि या बाजूला आता आपण जातोय बघा, इथे पण मोठी मोठी झाडं आहेत. बऱ्याच प्रकारची मोठी झाडं आहेत. त्या बाजूला इथे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही व्यायाम करू शकता अशी उपकरणं लावलेली आहेत. सायकल वगैरे आहेत. हे बघा इथे. आणि या बाजूला मुलं खेळू पण शकतील असं आहे. आपण आता ह्या पॅसेज मधून इथे जाऊया. इथे बघूया काय. या बाजूला सर्व माहिती दिलेली, प्राणवायूचे फायदे आणि किती वेळा श्वास घेतो काय, आणि सर्व वयोगट आणि त्या बद्दलची माहिती सर्व काही दिलेली आहे. तसंच इथे ना या बाजूला पुस्तकं आहेत अगदी. वा, छावा. म्हणजे छोटीशी लायब्ररी आहे. आंब्याचं झाड दिसतंय. केसर आंबा आहे, हापूस आंबा आहे, तिथे केसर आहे. इथे बघा हा हापूस आहे. हापूस आंब्याची इथे लागवड केली आहे ह्या बाजूला. आणि नारळाचं आहे ह्या बाजूला. इथे दिसतंय ते. हे कसलंय बरं.
छान मजा येते या वातावरणात, छान आनंद घेते मी. कारण शूट करून आज कंटाळली, म्हटलं चला आपण उद्यानाला भेट देऊया आणि ऑक्सिजन घेऊया. आणि सकाळच्या वेळेस आणखी छान वाटत असेल. आपण वरती आलो आणि ह्या बाजूने आता आपण खाली जाऊया, या बाजूला बघूया काय आहे. मेहंदीची रोपं लावली बघ, आपण हाताला लावतो ना ती मेहंदी. इथे मस्त लिहिलेलं आहे, एक पेड माँ के नाम. आ हा हा, किती सुंदर रचना आहे बघा ना. हे बघा, लाजाळूचं रोप, हात लावल्यानंतर किती पटकन ती पानं आकसली गेली. नावाप्रमाणेच लाजाळू, ह्याची माहिती. कुंकू म्हणून हे रोप आहे बघा, कमल ट्री. मला वाटते खाली पाणी जात असेल ते किती सुरेख वाटत असेल. हा बघा, हा रस्ता दाखवते, छान अशी दगडांची रचना केलेली आहे आणि मध्ये या लाद्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे पावसाळ्यामध्ये इथे किती मजा येणार आहे. तर असंच आपण पुढे पुढे चाललोय, त्या बाजूने आपण आलो आणि या बाजूला वळलोय. इथे आल्याबद्दल लिहिलेली माहिती आहे आणि आल्याची रोप आहे तिथे बघा ह्या बाजूला. खास आकर्षण मधलं हे जे आहे, हे मुख्य आकर्षण आहे, झाड आहे. हे जे आपण आता उभं आहोत ह्या वृक्षाखाली, प्रचंड असं मोठं आकाराचं वृक्ष आहे. हा बोधी वृक्ष म्हणतात आणि त्याच्याबद्दलची इथे माहिती दिलेली बघा त्यांनी संपूर्ण, की बोधगया बोधी वृक्ष. आणि इथे स्थान दिलेलं आहे जिथे भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि ह्याचा मूळचा प्रकार बघा इथे दिलाय, पिंपळ वृक्ष. सध्याचा वृक्षमुळे त्याचा वंशज आहे बघा. पाहिलं किती मोठा हा बोधी वृक्ष आहे. आपण या बाजूने आता खाली आलोय, आपण त्या बाजूने पण बघूया काय आहे. तर मला या बाजूने मध्ये ना असं पाण्यामध्ये छोटी छोटी रोपं आहेत बघा. या बाजूला ना छोटासा असा तलाव केलेला आहे, सुंदर अशी झाडं मध्ये, आणि छोटी छोटी रोपं पण तिथे लावलेली आहेत. या बाजूने पण लोक चालत येत आहेत बघा. आणि इथे ना हे सर्व तलाव केलेलं आहे आणि या बाजूला पण बसू शकतो बरीचशी लोक. अशी बसण्याची व्यवस्था आहे. ह्या बाजूला सुद्धा आहे छान असे बघा, सुंदर असं गार्डन आहे. आणि आजूबाजूला ही नागरिकांची वस्ती आहे बघा. मोठमोठे असे टोलेजंग अशा इमारती आहेत. बरीचशी लोक अगदी सकाळी मॉर्निंग वॉक साठी येत असतात इथे. आणि इथे मिळणारा फ्री मधला ऑक्सिजन, वातावरणातला गारवा, शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सकाळचं ते रम्य वातावरण. रोपाचं नाव आहे बारतोंडी आणि याचा उपयोग बघा मधुमेह, कर्करोगासाठी होणार आहे. आणि ती पानं बघा, मी प्रथमच हे बघते. बरीचशी झाडं अशी आहेत आपल्याला माहिती सुद्धा नाहीये, पण इथे सगळी माहिती मेन्शन केलेली आहे. पुदिना आपण चटणीसाठी वापरतो ना, त्या झाडाचं नाव बघा इन्सुलिन झाड आहे. पानफुटी दाखवते तुम्हाला जवळ. इथे शौचालयाची पण व्यवस्था केलेली आहे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी. किती सुरेख बघा ना रचना केली आहे. अरे वा. उजव्या बाजूनी सुरुवात केली आणि मी तुम्हाला संपूर्ण उद्यानाची सफर घडवली आहे आणि या बाजूने आपण बाहेर पडतो आहोत. खरंच ठाणे महानगरपालिकेने छान उद्यानाची निर्मिती केली आहे. अजून पण बरंचसं काम होणार आहे भविष्यामध्ये असं दिसतंय. तर सुंदर रचना केलेली आहे, झाडं इतकी सारी आहेत
ही संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या इथे नक्की भेट द्या आणि परिवारासकट या. इथे कुठे आजूबाजूला राहत असाल नक्की मॉर्निंग वॉकला या. छान ऑक्सिजनचा आनंद घेत म्हणजे ऑक्सिजन घेत तुम्ही वॉकिंग करू शकता, कॅलरीज बर्न करू शकता आणि स्वतःची आरोग्याची काळजी घेऊ शकता. सुंदर असं आहे हे उद्यान केलेलं आहे ऑक्सिजन पार्क. तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. मला सुद्धा याची उत्सुकता होती बघण्याची. आणि कसं वाटलं हे पार्क तुम्हाला, आणि तुम्ही जर येऊन गेलात तर तरी सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा, आणि कधी याल तरी सुद्धा सांगा. तर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या ठाण्यातच आहे, ॲड्रेस दिलेला आहे. भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.